जे घ्यायला गेले होते ते तुम्हाला दिसेलच। सखू ये। ही का आली इथे? माणिक, तुला हा आगाऊपणा कोणी सांगितला? शांत व्हा सावकार। तुम्हाला आठवतं तुम्ही मला एक वर दिला होता, हवं ते मागून घेण्याचा वर। आठवतंय? हा वर मी माझ्याकडे राखून ठेवेन। योग्य वेळ आली की मला जे काही हवंय ते मी मागून घेईन। तेव्हा मी जे बोललो ते आत्ताही म्हणतो, तुला काय हवं ते माग, माग। सावकार, सखूला ह्या घरात राहायची, काम करायची परवानगी द्या। काय? तिला घरातून बाहेर काढू नका। मी तुला एक काम सांगितलं, पण तू तेवढंच केलेलं नाहीयेस, तर पुढची पण व्यवस्था केलीयेस। अगं कमालच करतेस माणिक। अगं या सकूसाठी तू तुझा वर वाया घालवतेस की काय? नाहीतर काय, या माणिकला खूळ लागलंय। अगं तू कशाला तुझ्या सवतीला डोक्यावर नाचवतीयस? तुझ्यावरच रडण्याची वेळ येईल। माझी सवत अशी नाही वागणार। सखू, तूच सांग, तू माझी कोण आहेस? मी तुला घरी नेईन, पण सावकारांची पहिली पत्नी म्हणून नाही, तर माझी दासी, माझी सेविका म्हणून। मी राणी आणि तू दासी। आहे कबूल? सखू बोल, मी कोण? आवडती राणी। आणि तू कोण? आवडत्या राणीची दासी, सेविका। आणि सावकारांना काय हाक मारशील? मालक। हा मूर्खपणा आहे माणिक। तू स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतेस। नाही माणिक, तू अगदी योग्यच केलेलं आहेस। सखूबाई, तू राहा, इथेच राहा, कुठेही जायचं नाही, पण घरातली सगळी कामं करावी लागतील। हा चला, आता हा वाद इथेच थांबला। चला आपापल्या कामाला लागा। भाऊजी चला आपापल्या कामाला लागा। निघा निघा, चला या या या, निघा या। विठुराया, घरात पाऊल टाकलं बघ मी। तूच सगळं घडवून आणतोयस ना? बाबाजी महाराज, बाबाजी महाराज, बाबाजी महाराज, बाबाजी महाराज, अहो धन्य 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 आहात तुम्ही। तुमची लीला आगाध आहे।
दरवेळी तुम्ही वेगवेगळे चमत्कार दाखवता, पण आज हाच कहरच झाला. आज वाचवलं तुम्ही मला. आज आज कसला चमत्कार केला आम्ही? आणि या गोळाच्या ढेपेला कधी वाचवलं आम्ही? नाही नाही नाही, पण हिला काय चमत्कार दिसला हे हिच्याकडूनच काढून घ्यायला पाहिजे, म्हणजे पुढे उपयोगी पडेल. दिन रात आम्हाला आमच्या शिष्येचा घोर असतो. तरी निवारलेल्या 100 संकटांपैकी एखादीच गोष्ट आम्ही तुला सांगितली असेल. कसे बाकीच्या गोष्टी तुला झेपायच्या नाहीत ना, म्हणून सांगत नाही. पण आज काय सांगितलं आम्ही? विसरलात का बाबाजी महाराज? अहो तुम्ही स्वतः येऊन मला सावध केलं. सकू घरातून पळाली होती तेव्हा. सकू पळाले? अहो नाही. असे कसे पळाले? आणि तू काय करत होती तेव्हा? अहो बाबाजी महाराज असं काय करताय? नाही का दिगून सकूला वेशी बाहेर हकललं होतं. अहो मला कळतच नव्हतं काय करावं ते. तेव्हा तुम्ही हवेत दर्शन देऊन मला सांगितलं सकूचा शोध घ्यायला. हवे? अरे वा, ही आवाज चांगली आहे म्हणायची. बाबाजी महाराज, अहो तुम्हीच सांगितलं ना की माणिकचा वापर कर सकूला घरी परत आणण्यासाठी, आणि मी तुमचा आदेश तंतोतंत पाळला. अहो तेच झालं. बघा ना, माणिकच सकूला घरी परत घेऊन आली. आणि नुसतंच आणलं नाही तर तिच्यावर आपण किती उपकार केलेत असं दाखवून स्वतःची दासी बनवून आणले तिला. आता बघा, आता ती माणिक कसा तिचा पिट्ट्या पाडते तो. आम्हाला यात रस नाही मनोरमे. तुम्ही त्या सकोला मारा, जोडा, तिच्याकडून काम करून घ्या, काय पण करा, पण काय बाबाजी महाराज? काही बी झालं तरी त्या सखूला तुम्ही घरातून बाहेर जाऊ द्यायचं नाही. जवळ गुप्तधन हातात येत नाही तवर त्या सखूला तुम्ही मारायचं नाही. आणि जरी मारलं तरी तिच्या डाव्या हाताच्या तळ हातावरही जाऊ द्यायची नाही. तिथंच खरी मेख आहे या आपल्याला ठाव नाही. आणि ती ओंगे पातूर तिला सांभाळून ठेव. सकूच्या हातावरच्या रेशनवरूनच आपल्याला गुप्तधन मिळणारे हे तू तरी विसरू नकोस मनोरमे. हो बाबाजी महाराज, गुप्तधन महत्वाचं आहे. मी लक्षात ठेवीन बाबाजी महाराज, मी लक्षात ठेवीन. तेवढं ध्यानात ठेव. बाकी तू कामवाली म्हणून तिला किती बी राहावी, त्याला माझी ना नाही. विठुराया, अरे तुझा चेहरा असा का दिसतोय? तूच इथे आणलंस ना मला ठाऊक आहे, तुझ्याशिवाय हे शक्य झालं असतं का? अरे मग हस ना. आलं लक्षात. माणिकताईंनी मला असं वागवलं म्हणून तुला वाईट वाटतंय का? अरे पण मी माझ्या घरी आहे हे पुरेसं आहे. आणि या घरात आजपर्यंत मी जी कामं करत आलीये तेच काम करायचंय. पण फक्त आता माझं नाव बदललंय. सुनबाई, सखूबाई यापेक्षा दासी. दासी अशी नवीन ओळख मिळाली आम्हाला. पण असू दे रे. अहो सगळे मला दासी म्हणतात म्हणून तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. अहो ते फक्त नाव आहे हो. आणि आपण कसे आहोत हे आपल्याला चांगलंच ठाऊक असतं, होय ना? मग बाकीचे काही म्हणू.
माणिकताई आई ग माणिकताई वा रे वा निर्लज्ज गो भिकारडे समजतेस कोण ग तू स्वतःला मी तुझी मालकीण अजून जागी आहे आणि तू खुशाल तांगड्या पसरून झोपलीयस माझे पाय कोण चेपून देणार अंथरूण कोण घालणार अगं हे सगळं तू स्वतःहून करायला हवंस ना आज मी नाईलाजाने आलीये इथे उद्यापासून आठवण करून द्यायला येणार नाही मी जशी लोक देवीची काकड आरती ते शेजारती अशी सेवा करतात ना तशी सेवा दासीने मालकिणीची करायची असते चल हो हा ऐका ना हो इथे बघा ना या तिघींमध्ये ना चढाओढ सुरू झालीये जाऊबाई यमुना आणि माणिक हो जात्यात जशी ज्वारी भरडतात ना तसं सखू करून कामं करून घेणार आहेत तिघींची कामं करून तिची दमछाक झाली तर माझ्या उपयोगाची नाही ना अग वच्छे एक गोष्ट नीट लक्षात ठेव ही सखू सगळ्यांची दासी आहे ही फक्त त्यांचीच दासी नाहीये ती जेवढी त्यांची दासी आहे ना तेवढी तुझी पण आहे तुला हवी तितकी कामं त्या सखूला बिंदास सांग कुणी आडवं आलं ना तर सरळ तू सांग मला काम जमणार नाही आणि हात वर कर मग बघ सगळे आपोआप तुझा ऐकतील खरंच हो पण एक वेळ जाऊबाई काही बोलायच्या नाहीत ती माणिकाची मी तुला एक युक्ती सांगतो कुणी काही सांगायच्या आत आपण तिला भरपूर कामं द्यायची आणि कामं नाहीच झाली ना तर आधी आपणच बोंबाबोंब करायची मी आता असंच करेन आधी कामवाली बोलायचो आता दासी म्हणू फरक काय तो एवढाच आता मी पण तिच्याकडून दासी सारखी कामं करून घेईन मला गरम दूध आण लवकर हे जरा जोर लावून कर ना बसून पाय चेपले तर जोर येईल ए मूर्ख आहेस का ग तू दासी कधी पलंगावर तेही मालकिणीच्या पलंगावर बसते का उभं राहून पाय चेप काय ग एकच गोष्ट किती वेळा सांगायची ग तुला जोर नाहीये अंगात दिवसातून 3-3 वेळा गिळतेस ना मग लाव की जरा जोर सावकार तुमची पण फार धावपळ असते हो मी काय म्हणते तुम्ही पण या दासीकडनं पायाला जरा मालिश करून घेता का मी अजिबात नाही मला हिचा अभद्र स्पर्श व्हायलाच नको तुला काय सेवा करून घ्यायची ती तू करून घे ही तर हिला माझ्या सावलीला पण उभं करणार नाही ते आज तुम्हाला जवळ करतायत कारण ते माझा राग करतायत आणि ते माझा इतका राग करतायत कारण त्यांचं माझ्यावर मनापासून जीवापाड प्रेम आहे
मला विशेष सेवा फक्त तुझ्याकडून हवी आहे माणिक. अशी सुंदर देखणी राणी माझ्याजवळ आहे आणि माझं फक्त माझ्या राणीवर प्रेम आहे, म्हणजे तुझ्यावर. तिथे इतर कुणाला स्थानच नाहीये माणिक. खरंच सावकार? या नथीमुळे आपल्या प्रेमातनं अडथळा होतोय ग. ही नथ मी उतरव. ईशा, जरा धीर धरा ना सावकार. ती पान बघा कशी चुकचुकते. काय काय हे निर्लज्ज, आता काय इकडेच उभं राहून सगळं बघत बसणार आहेस का? अगं आमच्या सुखाला नजर नको लावूस, जा निघ. सावकार, मला विशेष सेवा फक्त तुझ्याकडून हवी आहे माणिक. आणि माझं फक्त माझ्या राणीवर प्रेम आहे, म्हणजे तुझ्यावर. या नथीमुळे आपल्या प्रेमातनं अडथळा होतोय ग. ही नथ मी उतरव. विठुराया, विठुराया, हे सगळं सहन करणं खूप खूप कठीण आहे रे. मला माझंच कळत नाहीये, मला मला काय होतंय. चुलीचा भडका उडतो ना, तो भडका उडाला माझ्या डोक्याचा. मला काहीच कळत नाहीये रे विठुराया. अरे अरे असं कधी आधी झालंच नव्हतं रे. वीर माय, तुला पण माझं डोकं गरम जाणवतंय ना ग. मग आता तूच मला शांत कर.
पोरा? अरे हा पोरा कुठे गेला? अरे मला काही दिसत नाहीये. डोळे माझे मेलो. डोळ्यात रिठाचं पाणी गेलं. अरे डोळे चुरचुरतायत माझे. कुणी आहे का? अरे कुणी आहे का इथे? अरे डोळ्यांची आगाग होते, माझे डोळे उघडत नाहीयेत. मला हिचा अभद्र स्पर्श व्हायलाच नको. मी तर हिला माझ्या सावलीला पण उभं करणार नाही. मी कशी जाऊ? पण आहोंना खूप त्रास होतोय. काय करू मी? अरे या रे कोणीतरी. पोरा कुठे गेला हा? शी, माझे हात रिठ्याचे डोळे झोंबतायत. जरा डोळ्यांवरून पाण्याचा हात फिरवा लवकर. अरे ऐकू येत नाहीये का? डोळ्यांवरून पाण्याचा हात फिरवा जरा लवकर. ते डोळे झोंबतायत माझे.